आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की सिस्टम अपडेट करण्यासाठी किती खर्च येते। नमस्कार, मी वैभव गारकर स्वागत करतो तुमचं माझ्या कॅनल व्लॉगमध्ये। जसं की तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की मी विडिओ सिस्टम अपडेट करण्यासाठी जवळ बाजारावर आणून ठेवला होता आणि आता आम्हाला त्याच्यावरच काम करायचं होतं। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की मी विडिओ सिस्टम अपडेट का करत आहे। मी पहिले 2 उपर आणि 6 स्पीकर चालवण्यासाठी एक हाय पॉवर सब उपर एम्प्लीफायर परचेस केला होता, जो की मला 2 महिन्यापर्यंत बरोबर चालला। परंतु 2 महिन्यानंतर त्याने एकतर स्पीकरची मीड कमी झाली, त्याचबरोबर मोनो बार बिघडत असल्यामुळे त्याची मेंटेनन्स पण जरा जास्त पडत होतं। याच काय कारणामुळे मी सिस्टम अपडेट करतोय। आता या सिस्टम मध्ये 2 उपर वाजवण्यासाठी SNB कडून येणार 8400 मॅक्स आउटपुट पॉवर मोनो एम्प्लीफायर यूज करणार आहे, जे की मला 9600 ला पडला आहे। आणि यामध्ये कुरिअरचा खर्च आणि कॅश ऑन डिलिव्हरी एक्स्ट्रा चार्ज इन्क्लूड आहे। आणि बाकी राहिलेले 6 स्पीकर वाजवण्यासाठी मी थंडरचा 1000 वॉट × 4 RMS चा एम्प्लीफायर यूज करणार आहे, जे की मला 7500 ला पडला। आणि आता या 2 एम्प्लीफायरला कंट्रोल करण्यासाठी मी एअरवाईचा प्रीमियम सिरीजचा स्टिरिओ यूज करणार आहे। आणि आता सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे वायरिंग मी यूज करणार आहे वोल्टेज मॅक्स पॉवर 2500 वॉट यूज करणार आहे। या किट मध्ये एक हेवी क्वालिटीचा फ्यूज आणि 8 गेजची वायरिंग, त्याचबरोबर RC केबल आणि बाकी लागणाऱ्या सर्व वस्तू। आता भेटूया सिस्टम फिटिंगच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।